होळी. होळी हा सण आहे प्रेमाचा, रंगांचा. तुम्हाला माहिती आहे का की होळी या उत्सवाची कशी सुरुवात झाली? तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट ऐकलेली आहे की हिरण्यकश्यपू हा जो राजा असतो याला अतिशय अहंकार झालेला असून विष्णूचं नाव कोणी घ्यायचं नाही असं त्यांनी त्याच्या अख्ख्या राज्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलेलं असतं. पण त्याचाच मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद हा सतत फक्त आणि फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय असं नामस्मरण करत असतो. त्याला कड्यावरून फेकलं जातं, त्याला तेलामध्ये डुबवलं जातं, पण हे सगळं करून सुद्धा भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागत नाही का? कारण त्याचा भगवान विष्णूंवरती विश्वास असतो. त्याचं सतत नामस्मरण सुरू असतं, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि असंच म्हणजे जी हिरण्यकश्यपू यांची जी बहीण असते होलिका, हिला हिरण्यकश्यपू सांगतात की तिला वरदान मिळालेलं असतं की तुला अग्नी नाश करू शकत नाही, की तू प्रल्हादाला मांडीत घेऊन बस आणि त्या क्षणी प्रल्हाद जळून जाईल. पण होतं उलटंच. त्यामध्ये होलिकाचा जळून मृत्यू होतो आणि भक्त प्रल्हाद त्याच्यातनं आनंदाने चालत चालत बाहेर येतो. हा महिमा आहे नामस्मरणाचा. होलिका दहन म्हणजे काय की जे वाईट आहे ना ते या होलिका दहनामध्ये जळून जाऊ दे. कोकणामध्ये होळी हा सण खूप मोठ्याने साजरा म्हणजे एकदम जोरदार साजरा केला जातो. त्याला शिमगा असं म्हणतात की जिथे शंकासूर येतो. शहरात आलेली जी मुलं असतात ती मुद्दाम गावाकडे येतात की हा सण साजरा करण्यासाठी. रोज 7 दिवस आधी छोटी छोटी होळी लावली जाते आणि त्याच्यानंतर मोठी अशी होळी लावली जाते. आता हा झाला एक आध्यात्मिक भाग की होळीची सुरुवात कशी झाली. पण आपण बघायला गेलो तर होलिका दहन ह्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे. तर होळीच्या वेळी आपण मुद्दाम आवर्जून पुरणपोळी करत असतो. तर पुरणपोळी तुम्ही म्हणाल तर पुरण हे आपण चण्याच्या डाळीपासून बनवतो. हे फायबर्सचा एक उत्तम सोर्स असतं, प्रोटीन असतं ह्याच्यामध्ये. पण पुरणपोळी ही पित्तकर असते किंवा वातकर असते. म्हणजे मुख्यतः ती वातकर असते आणि वातामुळे ती पित्त वाढवते. त्यामुळे होळीला जर तुम्ही पुरणपोळी खाणार असाल तर ती आवर्जून नारळाच्या दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर घ्या की ज्यामुळे तुमच्या शरीरातलं पित्त वाढणार नाही आणि वाताचाही तुम्हाला त्रास होणार नाही. पुरणपोळी शिजवताना म्हणजे पुरण शिजवतो आपण तेव्हा आवर्जून त्याच्यामध्ये जायफळ घाला, वेलचीची पूड घाला की ज्यामुळे ते पुरण पचायला अधिक सोपं होऊ शकेल. सगळ्यात महत्त्वाचं काय की कोणताही सण असतो तेव्हा आपल्याकडे आपण एक विशिष्ट नैवेद्य दाखवत असतो आणि तसाच होळीला आपण पुरणपोळीचा हा नैवेद्य दाखवत असतो. त्यामुळे पुरणपोळी जर वातप्रकृतीचे तुम्ही व्यक्ती असाल तर त्यावेळी ती आवर्जून तुम्ही तुपाबरोबर खा. जर पित्त प्रकृतीचे व्यक्ती आहात तर तुम्ही पुरणपोळी ही दुधाबरोबर घ्या. आणि जर तुम्ही कफ प्रकृतीचे व्यक्ती आहात तर पुरणपोळी म्हणजे जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हा दुधामध्ये थोडीशी सुंठ पावडर घाला आणि मग ती पुरणपोळी दुधामध्ये बुडवून खा की ज्यामुळे तुमच्या शरीरातल्या कफाची वृद्धी होणार नाही. बघा, आपण होळी हा सण साजरा करत असतो. हा सण येतो फाल्गुन पौर्णिमेला, म्हणजे तेव्हा शिशिर ऋतू संपून नवीन ऋतू म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची ही तयारी असते. संधिकाळ असतो बघा. या ऋतूमध्ये थंडी जाऊन हळूहळू उष्णतेला सुरुवात होणार असते. त्यामुळे काय झालेलं असतं, शरीरामध्ये जो साठलेला कफ आहे हा पातळ व्हायला सुरुवात होते आणि तो पातळ झालेला कफ असल्यामुळे काय होतं की या काळामध्ये आवर्जून सर्दी, खोकला, ताप असे विकार होऊ शकतात आणि जे पटकन बरे होत नाहीत. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी की पाण्याचा काढा जो मी मागे सांगितलेला आहे तो आवर्जून तुम्ही घ्या. की मला माहिती आहे उन्हाळा आहे, आपल्याला पाणी प्यायची म्हणजे गरम पाणी प्यावंसं वाटणार नाही, पण सकाळी आवर्जून हा पाण्याचा काढा तुम्ही घेतलात तर या ऋतुमानामध्ये फरक जो होतोय त्यामुळे जी एक चिकट सर्दी तुम्हाला होऊ शकते किंवा खोकला होऊ शकतो ते इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. आज वेगवेगळ्या रंगांपासून आपण ही रंगपंचमी साजरी करत असतो. आपण बघतो की मुलांसाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो, एकमेकांवरती रंग उधळायचे. पण यामध्ये आपण आपल्या मुलांना काय शिकवायचं आहे की पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळायचा आहे. आज अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही पिण्यासाठी सुद्धा. सो मजा थोडीशी नक्की करायची, पण आवर्जून आपण लक्षात काय ठेवायचं आहे की पाण्याचा अपव्यय करायचा नाही. कोरडे रंग आपण घेऊ शकतो. हे आता रंगपंचमी खेळायला जात आहे तर काय काळजी घ्यायला पाहिजे. तर बघा, रंग कधी कधी केमिकल्सयुक्त असतात, कधी कधी टर्मरिक पावडरपासून पण बनवलेले असतात किंवा टाल्कम पावडर
पासून बनवलेले असतात, तर असे जे सेफ रंग असतील ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. पण कधी कधी या चेहऱ्याला तुमच्या या कलर्समुळे ॲलर्जी पण येऊ शकते. तर काय काळजी घ्यायची, तर चेहऱ्याला रंगपंचमी खेळायला जायच्या आधी तुम्ही खोबरेल तेल लावा. तुमच्या केसांना तुम्ही खोबरेल तेल लावा की ज्यामुळे तुमचे केस खराब होणार नाहीत. आणि रंगपंचमी खेळून आल्यावरती तुम्ही गरम गरम आल्याचं पाणी घेऊ शकता किंवा गरम पाणी घ्या की ज्यामुळे तुमच्या शरीरातला कफ वाढणार नाही. बघा, दमून यायला होतं पाण्यामध्ये खेळून आल्यावर किंवा रंगाने खेळल्यावर. तर चेहरा वगैरे सगळं स्वच्छ करून आंघोळ झाल्यावरती गरम गरम थोडंसं तरी जेवायचं, म्हणजे तुम्हाला कुठलाही क्षीण येणार नाही. आणि रात्री आवर्जून अंगाला खोबरेल तेल लावा, म्हणजे तुम्हाला दमल्यासारखं वाटणार नाही. कोणताही सण असला की तो आपण आवर्जून आपल्या परिवारासह साजरा करत असतो, पण या सगळ्यामध्ये आपल्याला आपलं आरोग्य जपायचं असतं. आयुर्वेद, अध्यात्म आणि आरोग्य ही आपली एक परंपरा आहे. आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण दररोज नामस्मरण करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, आपण म्हणतो की होलिका दहन करतो त्यावेळेला आपण त्या होळीच्या बाजूनी अशी एक पूर्ण प्रदक्षिणा घालत असतो. त्यावेळी मनामध्ये आवर्जून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हे नामस्मरण करा. आपण म्हणतो ना की जुनं विसरून पुढे जाण्याचा हा क्षण असतो. कधी कधी आपण म्हणतो की काही ग्रजेस असतात मनामध्ये, गिल्ट्स असतात, ते सोडून हा नव्याने काहीतरी नवीन सुरू करण्याचा असा हा सण असतो. काहीतरी मागचं विसरून पुढे जाण्याचा क्षण असतो. सो बुरा न मानो, होली आहे, रंगपंचमी, धुळवड, होलिका आणि होलिका दहन हे असंच साजरं करा. आणि पुरणपोळी खाताना या सांगितलेल्या सूचना नक्की फॉलो करा.